नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। प्रभाग क्रमांक 27 मध्ये साधारणपणे 38,706 इतकी लोकसंख्या आहे। या प्रभागात ससूननगर, परेरा नगर, सिटीजन कॉलनी, ऋतू गार्डन परिसर, ठाकूर शाळा परिसर, जुचंद्र गाव, गांधी तलाव, हंसोबा नगर, म्हात्रेवाडी, सोमेश्वर नगर, कामणगाव, चिंचोटी, कोल्ही, देवदळ आणि बापाणे या भागांचा समावेश आहे। या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत, पाहूयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट। आता आपण प्रभाग क्रमांक 27 मध्ये आहोत। नायगाव रेल्वे स्टेशनचा पूर्व भाग, सातवलीचा काही भाग, कामण, देवदळ, चिंचोटी ते ससूननगर आणि हा जुचंद्र ग्रामपंचायतीचा परिसर अशी या प्रभागाची व्याप्ती आहे। बहुतांश प्रभाग हा ग्रामीण आहे। परेरा नगरचा हा परिसर वगळता इतर प्रभाग हा ग्रामीण आहे। या ठिकाणी पाणी, रस्ता, सार्वजनिक ज्या नागरी सोयी सुविधा हेच खरे प्रश्न आहेत। या ठिकाणी 10 वर्ष बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। यापूर्वी या ठिकाणी कोणता असा विकास झालेला नाही। या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेला विकास क्षेत्राचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही। या प्रभागामध्ये असलेली जी विकास आरक्षण आहे ती आरक्षण बाधित झालेली आहे। त्यामुळे पाणी, रस्ता, सुलभ शौचालय असेच प्रश्न आजही प्रलंबित आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने तेच मूलभूत प्रश्न चर्चेला येणार आहेत। बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा या ठिकाणी संघर्ष होईल। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कार्यकर्त्यांचं प्रचंड संख्याबळ घेऊन निवडणुकीत उतरेल, तर बहुजन विकास आघाडीकडे प्रभावी असे नेते आहेत। बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्येच या ठिकाणी संघर्ष होणार आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देते आणि बहुजन विकास आघाडी कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देते आणि उमेदवारी ज्या व्यक्तींना देण्यात आली आहे त्यावरून काय राजकीय समीकरणं बदलतात का हे त्यावेळी उघड होणार आहे। सध्या स्थितीत तरी प्रभाग क्रमांक 27 मध्ये बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असाच चुरशीचा संघर्ष होईल। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।